आपल्याला सांगता आलं पाहिजे. बाबा दुसरा तरंग आहे ना, विषयाची सिद्धी होऊ शकत नाही याबद्दल पूर्व पक्ष आणि मग उत्तर पक्ष. काल आपण पूर्व पक्ष पाहिला की काय नाही, विषय कोणता आहे या ग्रंथाचा? आता जीव ब्रह्म ऐक्य संभवू शकत नाही. का संभवू शकत नाही? जीवाचे ब्रह्माच्या स्वरूपात अत्यंत विरुद्ध आहे. बरोबर आहे. सांग की पवन सांगितलं तरी चाललं की जीवाच्या व ब्रह्माच्या स्वरूपात अत्यंत विरुद्धता आहे. जीवाचे धर्मात पतंजली मताप्रमाणे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे 5 क्लेश आहेत, म्हणजे दुःख हेतू आहेत. या क्लेशांचे लक्षण भगवान पतंजलींनी योगसूत्रात केलेले आहे. अविद्या काल झाला की आपलं वाचन झाली तरी पंचक्लेश सांगितले. त्याचप्रमाणे जीव किती आहे? अनेक आहे, अनंत आहे. ब्रह्म किती आहे? जीवाच्या ठिकाणी भेद आहे, स्वगत सजातीय विजातीय भेद आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी भेद नाही. ब्रह्म हे व्यापक आहे. जीव कसा आहे म्हणून गाडा होऊ शकत नाही. जीवच राहणार, ब्रह्म काय राहणार? पूर्व पक्ष आपला. आता आपल्याला ते खंडन भरपूर केलाय तरी हे जे पंचक्लेश आहे ना, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. अविद्या आहे काय पाहिलं की आपण कशाला अविद्या म्हणतात? अनित्य, मलिन आणि दुःख रूपानात्म पदार्थाच्या ठिकाणी नित्य आणि शुद्ध आणि नित्य आणि सुखरूपत्व मानणे म्हणजे पदार्थाच्या या विपरीत ज्ञानास अविद्या म्हणतात. बरं का? पवन सांगता आलं नाही पाहिजे. अरे पवन सांगता आलं पाहिजे का? न पाहता सांगता आलं पाहिजे. पेपर काय पाहून लिहायचा असतो. काल झाला ना, अभिनिवेश कशाला म्हणतात? मरण कोणाला आहे? खांबाला आहे का? मग प्रत्येक जीव मुंगी सुद्धा मरते ना, झाड सुद्धा काय मरते की झाड सुद्धा? झाडाला सुद्धा जीव आहे ना. म्हणून प्रत्येक जीवाच्या पाठीमागे जन्म आहे. ज्याला जन्म आहे त्याचा नाश आहे. ब्रह्माला काय नाही. तुमच्या गीतेमध्ये आहे ना, दुसऱ्या अध्यायामध्ये आहे, मजा आहे ते प्रिय शब्दाचा अर्थ काय आहे? मरण नाही. मजा आहे ते याचा अर्थ काय आहे? जन्म नाही, काय नाही. कोणाला? बरं का? आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला काय नाही. शरीराला म्हटलं जन्मही आहे, पण काय आपल्याला शरीर आहे. आपल्याला केव्हा ना केव्हा ते काय येणार? आज नाही पण उद्या आहे. 3 प्रकारचे नाश आहे. एक बरं का, स्वाभाविक नाश, दुसरा परता नाश आणि तिसरा आश्रय नाश. स्वाभाविक नाश म्हणजे आंबा खा पण नका खाऊ, तिथं नाचल्याशिवाय. परता नाश म्हणजे आपल्या शरीराला केव्हा ना केव्हा तरी नाशणार. परता नाश म्हणजे आपण रस्त्याला चाललो, पाठीमागून धडक दिली तर तिथंच राहत रामवलं पाहिजे. कोणता नाश? परता नाश. बरं का? आश्रय नाश म्हणजे भूकंप झाला म्हणजे त्याला कोणता नाश म्हणायचा? मग आश्रय नाश. आश्रय आपण होडीमध्ये चाललो आणि होडी जर
पाण्याने भरली तर नदीवर जाऊन त्याला आश्रय नाश बनतात. विमान असतं तर विमानामधले माणसं बसलेले आश्रय कोण आहे? स्फोट झाला म्हणजे झाला मागे 1 महिन्याच्या 2 महिन्याच्या पूर्वी अहमदाबादला विमान लंडनला चाललो होता. थोडं उघडलं खाली पडलं. 200-300 माणसं होरपळून नाही. आत्म्याला मात्र कोणताच नाश नाही. स्वगत नाश का नाही? त्याला अवयव नाही, प्रत्येक आहे. नाश नाश हा जगतातील पदार्थ नाही. आपलं काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये जीव ब्रह्माची एकता. पूर्वपक्षाला सांगायचा जीव ब्रह्मस्वरूप होऊ शकत नाही, कारण विरुद्ध धर्म आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. आता पुढे दुसरं सांगायचं आहे त्याला. काल सांगितलं की नाही का, तुम्ही काय करणार? ब्रह्मत्व सांगणार, जीवस्वरूप त्याचा विचार करायचा. जीवस्वरूपामध्ये कशाला जीवस्वरूप म्हणतात? बरोबर आहे ती सांगली. असं बुद्धी अधिष्ठान नंतर बुद्धीमध्ये पडलेला दिन मिळून काय होतो? अरे हे सगळे बुद्धीचे धर्म आहे ना. तेव्हा बुद्धी अधिष्ठान चैतन्य बुद्धी अधिष्ठान ती नाही गंध जेवायची बुद्धी पुढे ती नाही गेली बुद्धी अधिष्ठान चैतन्याचा पडलेला हवा. बुद्धी अधिष्ठान चैतन्य आहे ना, तर खंडन करायचं आहे ना. आम्ही बुद्धी अधिष्ठान चैतन्य चैतन्य काय करताना काय म्हणतात? साक्षी, आत्मा, संपद, लक्ष हे सगळे कार्यावर नाव आहे. तो आम्ही काय करत नाही, मानत नाही. का मानत नाही? तो दिसत नाही म्हणून आम्ही काय करीत नाही. ईश्वर दिसतो का? पाप पुण्य दिसते का? मग कशाला मानायचं? शास्त्र सांगते तस्मात शास्त्र. आपल्याला महत्व आहे का शास्त्राला? जे जीवाला कळत नाही ते कोणाला कळते? आपल्याला काय कळते? नाही. आपल्याला फक्त शरीर आहे, पण शरीराचं ज्ञान डॉक्टरला आहे. नाही का काही दुखायला लागलं म्हणजे ते नुसता हात लागला तरी 500 रुपये द्यावं लागेल. शरीर कोणाचं, आपलं ज्ञान कोणाला? म्हणून बुद्धी अधिष्ठान चैतन्याला आत्मा म्हणतात. तो आत्मा आम्ही काय करीत नाही, म्हणत नाही. वंद्यपुत्र आहे का? तसा आत्मा नाही. बरं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मांडला, काय केलं तरी एक मानता येणार? काय एक मानता येणार नाही. जसं शरीराच्या ठिकाणी बुद्धी किती आहे, तसे साक्षी किती आहे. मग नंतर दुसरं साक्षी सुखदुःख वाचायचं.
आहे का? सर्व सुख दुःख आहे कोणाचे धर्म आहे? साक्षी आहे. सुख दुःख साक्षी वाच्य शब्द वापरतात ते जरा कळत कशी नाही. साक्षी वाच्य म्हणजे साक्षी त्याचं काय करतो? प्रकाशन करतो कोणाचं सुख आणि बाकीचे काय झोपा काढतो का म्हणून फक्त आपल्या विषयाचं ज्ञान करून देतात. डोळा कोणाचं ज्ञान करून देतो? असं आपल्याला आवाजाचं ज्ञान कोण करून देतो? कान करून. हे सगळं खारट आहे का तिखट आहे याचं ज्ञान कोण करून देतो? मिठे काय दिसते? पांढरा. साखरी काय असते? हाताला कळते मग कोणाला कळते? जीवाचं ज्ञान आहे. सुखदुःखाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य कोणत्याच इंद्रियामध्ये आणि सुखदुःखाचं झाल्याशिवाय ते अंतःकरणाचे काय? आणि त्या सुखदुःखाचं ज्ञान साक्षी करून देतो कोण? म्हणून त्याला म्हणते साक्षी भाष्य. सुखदुःख हे कसे आहे ते परीक्षेला विचारत असताना सुखदुःख हे साक्षी भाष्य कसं आहे विवरण करून काय करा म्हणजे साक्षी त्याचं काय करतो? प्रकाश. मग तो साक्षी जरी एक मानला तर सुखदुःखाचा संकर होईल. म्हणून साक्षी एक मानता येत नाहीत. जेवढे जीव तेवढे काय म्हणावं लागेल? ब्रह्म किती आहे? साक्षी किती झाले? म्हणून जीव ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत. मग आपल्याला सिद्ध करून दाखवायचे. काय करून झालं जावे पर्यंत आपलं सिद्धी चालवायचं. आपली सिद्धी आता पहिले साक्षीची सिद्धी करून दाखवायची. त्याच्यामुळे जीवाचं अगोदर स्वरूप सांगायचं. जीवाचं स्वरूप काय आहे? बुद्धी. बुद्धी अधिष्ठान त्या चैतन्याचा आवाज. तीन मिळून काय होतं आता सांगायचं बरोबर. त्याच्यामध्ये सगळे धर्म सांगितले ना, क्लेश वगैरे सगळे ही बुद्धीचे धर्म आहे. कोणाचे? आत्म्याचा त्याच्याशी काही संबंध तो असंग स्वरूपाचा आहे. हे सगळे आणि बुद्धी सगळ्याच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे. एकच बुद्धी आहे का सर्वांची बुद्धी भिन्न भिन्न आहे? भेद कोणाच्या ठिकाणी आहे? बुद्धीच्या ठिकाणी. अधिष्ठानच्या ठिकाणी पैसे घटक असते. आकाश किती आहे? आणि त्याला 10 घटक लागले तर 10 आकाश झाले का? आकाश किती आहे? घट मात्र घटाच्यामुळे नाही का आकाशामध्ये भेद पडू शकत. तशा बुद्धी अनंत आहेत. बुद्धीमुळे चैतन्याचा वेश नाही. चैतन्य किती आहे? एक आहे. असं क्रमक्रमे सांगायचं. तो साक्षी जो आहे ना तो प्रकाशन करतो पण साक्षात प्रकाशन करीत नाही. अंतःकरण वृत्तीच्या द्वारा काय करतो तो? म्हणून साक्षी एक आहे पण वृत्ती किती आहे? अनेक आहे. एक एखादा डॉक्टर असला तो इंजेक्शन देतो ना, मग साक्षात देतो का त्या पिचकारीच्या द्वारा? डॉक्टर किती आहे? एकच. पिचकारी किती आहे? तशा वृत्ती किती आहे? आणि चैतन्य किती आहे? म्हणजे चैतन्य म्हणता तर आत्मा असं म्हणतात. तो आत्माच ब्रह्मरूप आहे. तुम्हाला गेलं की तमपदाचा विजय सांगते. तत्पदवाच्य कोण? ईश्वर. तमपदवाच्य कोण? बरे. तत्पदाचं लक्ष, ब्रह्मपदाचं लक्ष ऐक्य कोणाचं करतो आपण? जीवाचा आणि ईश्वराचं ऐक्य करतो का आपण? मग कोणाचा करतो? आत्माच आणि ब्रह्म. आत्मा आणि ब्रह्म भिन्न असून किती आहे?
संपल विचार साधनाचा विचार केला ना आपण पहिल्या तरंगामध्ये केला ना म्हणून तो साक्षीच केंद्र स्वरूप आहे. यालाच माझा जीव ब्रह्माचा ऐक्य होता. सिद्धांत मताने विषयाची सिद्धी. जीव ब्रह्माची एकता हा ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. अंतकरणाधिष्ठान चैतन्य आणि अंतकरणात प्रतिबिंबित चैतन्य या तिहीच जीव म्हणतात. पुन्हा छाया लिंगली असतो तत्संग जीव उच्चते. तीन मिळून काय होतं जीव पुढे त्यात अंतकरणाधिष्ठान चैतन्य विशेष आहे. जीव हा विशिष्ट आहे. विशिष्टामध्ये दोन असते एक विशेषण भाव आणि एक विशेष भाव. हा मुलगा फार हुशार आहे. हुशार हे काय झालं मुलगा पण झाला त्याला विशिष्ट समज असतात. जसं जीव स्वरूपामध्ये विशेषण कोण आणि विशेष कोण त्याच्यामध्ये बुद्धी हे विशेषण आहे. आणि त्या बुद्धीने अधिष्ठात असलेलं चैतन्य कोण आहे विशेष आहे. विशिष्ट म्हटल्यानंतर दोन मानावेच लागतात. एक विशेषण आणि एक माझा परमस्वरूपामध्ये विशिष्ट जीवामध्ये बुद्धी आहे विशेषण आणि चैतन्य आहे. जर तुम्ही विशेष मानलं नाही तर विशिष्टाची काय होत नाही सिद्धी होत नाही. म्हणून विशिष्टामध्ये दोन नसतात. मूल म्हटलं तर दोन मानावेच लागतात. नाही एखादा मुलगा म्हणाला मला बाप आहे आई नाहीच अरे पण मेली नाही म्हटलं नव्हतीच न दिसतो त्या दोन काय झालं पाहिजे नाही का. नाही जरी म्हणत असला तरी तुझ्या नाही म्हणण्याला विचारतो कोण. तेव्हा विशिष्ट म्हटला म्हणजे जीव हा विशिष्ट आहे. त्याच्यामधला विशेष भाव म्हणजे चैतन्य. हा तुम्हाला नको मानलाच काय केलं पाहिजे. आणि तोच ब्रह्मरूप आहे. काय तो कसा ब्रह्मरूप आहे पुढे क्रमाक्रमाने वाचला. अंतकरण व अंतकरण स्थित आभास एवढा भाग विशेषण आहे. विशेष चैतन्य आणि विशेषण साभास अंतकरण मिळून जो विशिष्ट जो जीवपदाचा वाच्य आहे. जीवपदाचा अर्थ बघला विशेषण आणि कोण विशेष मिळून काय काळा घोडा असं जर म्हटलं अक्षर त्याच्यामध्ये काळा एक आहे घोडा एक आहे काळा घोडा आणि त्या विशिष्टामध्ये दोन काय केले पाहिजे मानले पाहिजे. नाही का व्याकरण आहे तुमचं. हा मुलगा हुशार आहे. हुशार एक आहे. हा मुलगा कोण आहे ते विशेषण काय करते माहिती सांगते. त्याची काय सांगते हा मुलगा आहे मग मुलगा हुशार आहे. मग त्या विशेषणाने काय सांगितलं म्हणजे ह्याच्यामध्ये कर्त्याचा विशेष सांगत असते त्याला विशेषण. त्याच्यामध्ये क्रिया विशेषण. हा मनुष्य चालत जातो. हा म्हटलं जलद चालत जातो. जलद काय आहे कोणतं विशेषण आहे क्रिया विशेषण. आपल्याला विचार करायचा पाठ आहे. व्याकरणाचा आहे ते व्याकरणात येईल तुम्हाला. विशिष्ट म्हणजे जीव. विशेष म्हणजे त्याला साक्षी आत्मा असं म्हणत असतात. आणि पूर्वपक्षकार म्हणतो तो आम्ही काय करीत नाही मानित नाही. त्याच्याकरता मानावंच लागत. तुमची इच्छा असं मी एका दृष्टांत दिला मुलगा जरी म्हटलं मला आई नव्हती मग काय स्वर्गातून पडलं का
आहे काय तू मानत्व त्याप्रमाणे विशेष सेवा पुढे विशिष्टापैकी विशेषण किंवा विशेष्य यांपैकी कोणत्याही एका पदार्थाचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव त्याचे स्वरूपच सिद्ध होणार नाही. होतात नाही. विशिष्ट म्हटल्यानंतर दोन काय करावं लागतं, दोन्ही मानल्याशिवाय त्याची सिद्धी होऊ शकत नाहीतर एक जरी नाही मानला तरी सिद्धी होत नाही. पुढे कोणत्याही राजसेवकाचे ठिकाणी राजसत्तांश दिसत नाही म्हणून मानला नाही तर त्याचे राजसेवकत्वच नष्ट होईल. तो विशेष सेवा कशावर आहे, एखादा पोलीस असला आणि एखादा इकडून गाडीवर आली, पोलिसांनी हात केला तर गाडी काय करायची, कोणी हात केला तर पोलिसांनी, आपण हात केला तर तो गाडीवरून उठून 2-3 ठोकरा. गाडी कोणी थांबवली, माणसाने थांबवली का राजसत्तेने थांबवली, पोलिसाच्या ठिकाणी काय आपल्या ठिकाणी ज्याची गाडी थांबवली राजसत्ता काय केली पाहिजे, गुन्हेगाराला दंड देत असते, काय देत असते, राजसत्ता दिसत असते का? मग तुमच्या आमच्या ठिकाणी राजसत्ता आहे, पोलिसाच्या ठिकाणी काय, आणि ते राजसत्ता तुमची इच्छा स्वत्व मानावीच लागते. एखाद्या न्यायाधीशाने शिक्षा केली तर ते काय करायला लागते, तसं आहे साक्षी चैतन्य जरी दिसत नसलं तरी काय करावं लागते, हे माना अथवा नका माना, शासन मात्र पुढे. त्याप्रमाणे सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणास अधिष्ठ रूपाने आहे त्यासच कुटस्थ, साक्षी, आत्मा वगैरे नावे आहेत. बुद्धी अधिष्ठान चैतन्य आहे की नाही, त्या चैतन्याचं साक्षी संपद लक्ष बरं का, आत्मा प्रत्येक भिन्न भिन्न नाव आहे. संपदाचं लक्ष असल्याने संपद लक्ष आता तरी आपण होती ती आत्मा, ब्रणात ब्रह्म त्याला ब्रह्म, कार्यावरून त्याला त्याची नाव पडलं. म्हणून जो बुद्धी अधिष्ठान चैतन्य आहे तर त्याला साक्षी असं म्हणतात. पुढे व तो चैतन्य भाग जीव स्वरूपात विशेष भाग आहे, तो वंध्यापुत्राप्रमाणे असत आहे असे पूर्व पक्षी म्हणतात. पण त्या साक्षीचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव त्याच्या स्वरूपाची सिद्धीच घडणार नाही. त्याचा स्वीकार काय केला पाहिजे, केला नाही तर मग काय होणार नाही, सिद्धी घडणार नाही. आईच मानली नाही तर मुलाची सिद्धी होईल का? अगोदर काय म्हणायला लागते, मग मुलाची सिद्धी. त्याप्रमाणे अगोदर साक्षी मानायला लागतो, मग पुढे जीवाची काय होते पुढे. याकरिता साक्षीचा स्वीकार अवश्य केलाच पाहिजे. मग साक्षी काय केला पाहिजे, एक पोरगा काय तुमच्या रेल्वेमध्ये मला काय म्हणा भीक मागायचा, तसं चिठ्ठे लिहून त्या कोणीतरी माणसाला देत असतो, ते वाचलं त्याच्यावर. त्याच्यामध्ये लिहिलं होतं, मी लावारीस आहे, मला आई नाही, बाप नाही, शेती नाही, गाडी नाही, आई भाऊ नाही, बहीण नाही, कृपा करून काहीतरी काय करा, मदत करा. मदत देवा मसुदा चाणाक्ष होता. म्हटलं काय तुला शेतीवाडी नाही कुठली आणली गरीबाला, शेतीवाडी काही घर कुठलं आलं म्हणलं गरीबाला घर. मला म्हणायला लागले तो आई बहीण भाऊ कुठले आले म्हणलं गरीबाला बहीण भाऊ. कधी कधी काय होत असतो एकच नारे असतो बरं का. मग त्याला विचारला पुन्हा आई म्हणलं आई वडील कुठले आले म्हणलं गरीबाला आई वडील.
बाबा नाही म्हटलं तरी त्याच्या असण्यानेच आई वडिलाची काय झाली, सिद्धी झाली. तुला साक्षी काय केला पाहिजे, मानलाच पाहिजे. पुढे विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडत नाही हे खरे आहे. तथापि विशिष्ट जीवांपैकी विशेष भाग जो साक्षी तो शुद्ध सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याचे ब्रह्माशी एकत्व घडते. आणि त्याचं एकाशी ब्रह्म ऐका. त्याच्यामुळे तुमची इच्छा असो नसो, दोन लग्न म्हटल्यानंतर दोन काय करावं लागतं, नाही एकट्याला कुठे लग्न होत काय करावं लागते. त्याप्रमाणे कशा करता चाललाय तुम्हाला, तो साक्षीच किम स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे आणि तो आनंद स्वरूप आहे. पुढे क्रमाक्रमाने सांगू तुम्हाला, तो सद्रूप आहे. पुढे काय, पुढे आनंद स्वरूप आहे. परिच्छिन्न नसून काय संगत स्वरूप नसून असंगत स्वरूपाच आहे. पुढे क्रमाक्रमाने सांगू तुम्हाला. पुढे वाचा. आभासयुक्त अंतकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो आणि तेच साभास अंतकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्यात साक्षी अशी संज्ञा येते. जेव्हा उपाधी म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, विशेषण काय करते, आपले धर्म विशेषावर करते, ज्ञान करून देते. उपाधी काय करते, आपण वेगळी राहते आणि त्याचं काय करून देते, ज्ञान करून देते. उदाहरणार्थ एखादी भिंत असली, त्याच्यामध्ये कोणत्या कसा रंग दिला असतो, काय दिला, कोणी पांढरा देतो, कोणी पिवळा देतो, कोणी लाल देतो. मला आपण एखाद्या भिंतीचं ज्ञान करून देते. आवडलं तर गोविंदाचं दिसणार, पिवळी भिंत दिसणार, गोविंदराचं काय, पिवळी भिंत, पिवळी काय त्याच्यातला भिंत कोण आहे, मग पिवळ्या रंगाने भिंतीचं काय करून दिलं, वेगळं राहून का आपल्याचं, त्याला विशेषण म्हणा. आणि एखादा मनुष्य यात्रेकरून लोक येतात, त्यांना काय माहिती, म्हटलं भाऊ ते देवीचाच धर्मशाळेत जायचं आहे, यात्रेकरूला नेणारा मनुष्य असतो ना, म्हणलं चला तुम्हाला काय करतो, घेऊन जातो. मग देवीचा धर्मशाळा आली म्हणजे काय म्हणतो, पायी पायी कोणती धर्मशाळा, पैसे द्या, धर्मशाळेत तुम्ही जाऊन आपले चाललो. मग वेगळा आहे गंतो राहून काय, मग काय म्हणायचं कपाळी आणि पांढरी भिंत आहे, पांढरा रंग भिजून वेगळा आहे का, तत्स्वरूप आहे, त्याला काय म्हणायचं विशेषण. आपल्याचं वर्तमान ज्ञान करून देत असेल तर त्याला काय म्हणायचं विशेषण. वेगळं राहून ज्ञान करून देत असेल मग वाटाड्या म्हणजे काय, फक्त दाखवतो धर्मशाळेत जा तुम्ही आम्ही आपले, म्हणजे एकच विशेषण. तुमचं जे काय अंतकरण विशेषण कसं होते आणि विशेष कसं होते याचा विचार आहे. पुढे ओळख पटण्याकरिता जो संकेत केलेला असतो त्यास संज्ञा म्हणतात. जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे तो मंद बुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला तरी शास्त्रयुक्तीने ज्याची सिद्धी होते तो पदार्थ न मानणे हे साहस आहे. मंद बुद्धी लोकांना पापांना पुण्य करते का, त्याला साधकाची बुद्धी असावी लागली. विषय पामास ते काही पापही मानत नाही ना काय मानत नाही. अरे का लक्षात, एकादशीच्या दिवशी बरं का हो चांगलं बरं आपलं बटाटे वडे खातो, कोणत्या दिवशी पुण्य होते का पाप होते. एकादशीचा जर करती स्वानविष्ट मग एक जण मानतो आणि एक जण काय होत नाही.
जो मानत नाही खाण्याला पाप आणि पुण्य मानणारा त्याला साधक म्हणायचं. काय म्हणायचं? आणि जो पापही मानत नाही पुण्यही मानत नाही त्याला पामर म्हणतात. काय माणूसच आहे पण त्याच्यावर कलर आहे पामराचा. बरं आपल्या भारतीय शिक्षण संस्थेत पोरं येतात. नाही सगळे साधक वर्ग आहे. कोणता वर्ग आहे? मला जरी एकादशीच्या दिवशी आमंत्रण आलं असलं जेव्हा जातात बघा ते नाही म्हणलं तुम्हाला या आमच्याकडे जेवायला म्हणजे आधी एकादशी आहे ते हा म्हणलं नुसतं जेवण नाही दक्षिणा आहे तरी जातो का? मग कोणता वर्ग? साधक वर्ग. पुढे यावरून इतके सिद्ध झाले की साभास अंतःकरण विशिष्ट चैतन्य जीव आहे आणि त्यात साभास अंतःकरण एवढा भाग विशेषण आहे. नाही बा त्याच्यामध्ये विशेषण किती ना विशेष किती जीव स्वरूपामध्ये साभास अंतःकरण हे विशेषण आहे आणि चैतन्य भाग त्याच्यामध्ये विशेष आहे. विशेष भाग मानलाच पाहिजे. पुढे ती नाही का नाही बुद्धी अधिष्ठान आणि त्या चैतन्याचा पडलेला अंतःकरण साभास अंतःकरण ते विशेषण आहे आणि विशेष जो साक्षी तो मात्र विशेष आहे. विशेष काय केलं पाहिजे? हे बघायला आता हुशार मुलगा आहे. हुशार कोण आहे? हुशार कोण आहे म्हटलं? आणि मुलगा आणि हुशार मुलगा वशिष्ठ आहे. विशिष्ट म्हणाला. पुढे विशेष जो चैतन्य भाग त्यास साभास अंतःकरण विशेषण असले तर जीव म्हणावे आणि साभास अंतःकरण उपाधी असेल तर त्यास चैतन्य भागात साक्षी म्हणावे. साक्षी आणि जीव दोघातला फरक स्पष्ट करायला विचार झाला. साभास अंतःकरण जर विशेषण असेल तर त्याला काय म्हणायचं? जीव असं म्हणायचं. काय म्हणायचं? साभास अंतःकरण जर उपाधी असेल तर त्या चैतन्याला काय म्हणायचं? साक्षी. जीव आणि साक्षी दोन याच्या वेळेला विशेषण असेल तर जीव बरं का अनुपाधी असेल तर साक्षी. दोघातला फरक परीक्षा होते ना त्यावेळेला विचारलं जातं. पुढे अंतःकरणाचे ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व सुख दुःख इत्यादी संसार धर्म आहेत. त्या धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी त्याचे ज्यावेळी अंतःकरण ज्ञान करून देते त्यावेळेस अंतःकरणास विशेषण म्हणावे. आपलं अंतःकरणाचे धर्म कोणते? कर्तृत्व भोक्तृत्व हे कोणाचे धर्म आहे? आत्म्याचे नाही. आपल्या धर्माचं ज्ञान करून देते. मी करता आहे मी भोगता आहे वगैरे तेव्हा जीव शब्द म्हणायचा. काय म्हणायचं? आणि मी असंग स्वरूपाचा आहे. माझ्या ठिकाणी कर्तृत्व नाही भोक्तृत्व नाही. वेगळं राहून अंतःकरण वेगळे करून ज्ञान करून देत असते त्यावेळेला त्याला ब्रह्म म्हणावं साक्षी म्हणावं. थोडा फरक आहे. जे काही की ध्यानामध्ये येत नाही. नाही करावं. एकच अंतःकरण उपाधी असते आणि एकच अंतःकरण काय असेल नाही का विशेषण. आपल्या धर्माचं ज्ञान करून देत असेल तर अंतःकरण काय आहे आणि आपण वेगळे राहून ज्ञान करून देत असेल तर साक्षी. बरं का दोन्ही लावायचे आपली. पुढे आपल्या धर्मासह वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हणतात आणि आपले वेगळे राहून जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास उपाधी म्हणतात. त्याला उपाधी म्हणतात. आपण वेगळे राहून तुम्हाला धर्मशाळेचा दृष्टांत नाही सांगितलं. ही धर्मशाळेचं सांगितलं. मग आपण वेगळे राहून धर्मशाळेचं ज्ञान करून दिलं की नाही? त्यावेळेला विशेषण कोण आहे? मग उपाधी आहे. आणि तेच आणखी एखादी रंग दिलेला भिंत आहे. मग भिंतीचं ज्ञान रंग सोडून होत असते का रंगाचं होते? मग विशेषण
विशेष उपाधी आणि आपण वेगळं राहून ज्ञान करून देत असेल तर त्याला म्हणायचं उपाधी. आपल्या धर्माचं ज्ञान करून देत असेल तर त्याला काय म्हणायचं? हे पहा, अंतःकरण आहे, अंतःकरणाचे धर्म. सुखदुःखाचं ज्ञान करून देत असेल तर अंतःकरण विशेषण आहे. आणि आपण वेगळे राहून ज्ञान करून देत असेल तर त्याला काय म्हणायचं? मुक्त पुरुष असतात ना, मुक्त पुरुषाचं काय, त्याचं अंतःकरण, मुक्त पुरुषाचं अंतःकरण उपाधी असते आणि जीवस्वरूपामध्ये जीवाचं अंतःकरण विशेषण असते. हे सारे कोणाचे धर्म आपल्या ठिकाणी घेतो? अंतःकरणाचे. तेव्हा मुळामध्ये आत्मस्वरूप आहे, जीवा ब्रह्मरूप आहे. याला विसरतो, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी नाही का, मी बाल आहे, ती तरुण आहे. हे सगळे धर्म कोणाचे? शरीराचे आहे ना. काळा गोरा काय तुमचे होय ना ते. या धर्माचं आपल्याला आहे असं म्हणतो. आणि तेच स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही धर्माचा विशेष नसतो. ब्रह्मस्वरूपाच्या ब्रह्म कुठं काळा आहे का, गोरा आहे का, ठेंगणा आहे का? त्यावेळेला सगळ्या उपाधी आहे. आपण वगैरे राहून ज्ञान करून देत असेल तर त्याला म्हणायचं उपाधी. आणि आपल्यासह ज्ञान करून देत असेल तर मग अंतःकरण आलं का लक्षात? विशेषण किंवा अंतःकरण विशेषण किंवा अंतःकरणाचे धर्म आहे ना, सुख आणि मग मी सुखी आहे असं म्हणत असेल तर त्याला जीव म्हणावा. कारण ब्रह्म कुठं सुखी आहे का? आणि आपण वेगळं राहून ज्ञान करून देत असेल तर उपाधी पडे. काळा घोडा आहे या वाक्यात घोडा हे विशेष्य आणि काळा हे विशेषण आहे. काळा घोडा व्याकरण दर्शन नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याचं ज्ञान. नाम कशाला म्हणायचं, सर्वनाम कशाला म्हणायचं, विशेषण कशाला म्हणायचं, सामान्य कोणाला, विशेषण कोणाला. त्याच्यामध्ये एक विशेषण आहे ना, प्रत्येक मनुष्याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे त्याला नाव असते. सर्वनाम म्हणजे सर्वांच्या ठिकाणी चालते म्हणून काय म्हणायचं? या रामभाऊ इकडे रामभाऊ कोणता आहे नाही सांगता येत. नाम आहे काय म्हणतो रामभाऊ नाम झालं काय लगेच म्हणायला लागला तू बाजारात जा, तू कोण आहे आता नाही सांगत. सर्व नाम आहे. आता रामभाऊ इकडे म्हटलं तर तू बाजारात जा म्हटलं तर तू कोण आहे? रामभाऊ कोण आहे? बाबा. प्रत्येक जण आपल्याला काय म्हणतो? मी म्हणतो का नाही? सर्वनाम प्रथम पुरुष वाचक. आणि दुसऱ्याला काय म्हणतो? द्वितीय पुरुष वाचक. व्याकरणात आहे संस्कृतामध्ये नामात चालवा म्हणून. मग सर्वनाम आणि नाम दोघांमध्ये फरक आहे नाही. सगळ्याला चालते त्याला कोणतं नाम म्हणायचं? एकालाच चालते. पुढे काळा रंग आपल्या सहवर्तमान घोड्याचे ज्ञान करून देतो म्हणून काळा रंग हे घोड्याचे विशेषण आहे. काळा रंग हे घोड्याचं काय? आता वेदांत आहे, ज्याला झोप येत नसेल त्याने ऐकायला यावं. चांगली झोप येत असेल. ते एक पोरगा होता आसन घेऊन त्याला पोटावर. मी त्याला विचारलं म्हणलं तुझं आसन घेऊन नाही म्हणलं महाराज विचारलं करा झोप चालू घ्यायची. हे काय नाही, भागवत नाही, रामायण नाही. आणि भागवत रामायण असलं ना त्याच्यामध्ये रावणाने सीतेला काय केलं? सोडून गेलं, सोडून दिलं.
विद्यार्थ्याला वाटत असते चोरून नेल्यानंतर कुठे घेऊन गेला, कुठे घेऊन गेला, आकांक्षा वाढते. हे तत्वज्ञान आहे. कोणतं आहे? गीतेमध्ये काय पुराण आहे का व्याख्यान आहे का? तत्वज्ञान किंमत ब्रह्म किंमत ज्ञान म्हणजे विचारसागर म्हणजे एक तत्वज्ञान आहे. त्याच्यामध्ये विशेषण म्हणजे काय, उपाधी म्हणजे काय, विशिष्ट म्हणजे काय. पुढे घोडा हे विशेष आहे व काळा घोडा हे विशिष्ट आहे. नाही पहा, काळा घोडा, काळा काय आहे? घोडा कोण? काळा घोडा विशिष्ट. विशिष्ट म्हटलं की दोन काय केले पाहिजे. पुढे कानाच्या चाफ्यात जे छिद्र असते त्या छिद्रात व्यापक आकाशाचा जेवढा भाग असतो तेवढ्याच आकाश भागास श्रोत्र म्हणतात. आता हे पहा, तसंच थोडं आपला कान दिसतो ना, मग एखाद्या पहिल्या माणसाचे कान तर मोठे मोठे असतात, पण त्याला ऐकायला काय होत नाही. माझी इंद्रिय, त्याला इंद्रिय नाही, श्रोत्रेंद्रिय नाही. आंधळ्या माणसाचे डोळे काय असते? दृष्टी कुठं आहे त्याला? पाहण्याची क्रिया दृष्टीने होत असते, ऐकण्याची क्रिया. एखाद्या माणसाला सुई पडली तरी आवाज ऐकू येतो. म्हणलं काही पडलं का तुमचा? आणि एखाद्या माणसाला टोक टाकली तरी सुद्धा पुढे या ठिकाणी कानाचा चाफा आपणा वेगळा राहून आपल्या छिद्रात असणाऱ्या आकाश भागाचे श्रोत्र असे ज्ञान करून देतो. वेगळं आपण कान कशाला म्हणतात? हे उपाधी आहे ना. हे म्हणजे याला काय म्हणायचं? दिसतं याला काय म्हणायचं असते का? आतमध्ये इंद्रिय आहे. कुठे? त्याला श्रोत्रेंद्रिय म्हणतात का? पण कुठे असं म्हटलं तर कानाला काय लावतं? मला चाफा काय करून देतो? श्रोत्रेंद्रियाचं काय करून देतो? म्हणून कानाचा चाफा श्रोत्राची उपाधी आहे आणि श्रोत्र उपाहित आहे. कानाचा चाफा म्हणजे चाफ्याचं फुल आहे. चाफा म्हणजे कानाला भाग प्रत्येकाचा आहे ना. पुढे विशेषणाने युक्त तो विशिष्ट म्हणावा, उपाधीने युक्त तो उपहित म्हणावा. विशेषणाने युक्त असेल आणि उपाधीने युक्त असेल तर उपाधीचं लक्षण तुम्हाला सांगत सज्ञ नका. उपदिष्ट समिती आपले धर्म सेवा घालते त्यावेळेस त्याला आणखी उपाधी असं म्हणतात. पुढे येईल की तुम्हाला वाचा. एकच अंतकरण अधिष्ठान चैतन्याचे ठिकाणी साक्षीभाव उत्पन्न करते, त्यावेळी उपाधी आणि जीवभाव उत्पन्न करते, त्यावेळी विशेषण असते. एकच चैतन्य उपाधी काय करते? चैतन्याच्या ठिकाणी जीवभाव आणि साक्षीभाव उत्पन्न करते. अंतकरण विशेषण असेल तर जीवभाव आणि अंतकरण उपाधी असेल तर नाही, अंतकरण उपाधी असेल तर ब्रह्मभाव उपाधी आहे. आपले धर्म असे ज्ञान करून देत असेल तर विशेषण, वेगळं राहून ज्ञान करून असेल तर पुढे अंतकरण अधिष्ठान चैतन्याची ठिकाणी वास्तविक साक्षीत्व नाही व जीवभावही नाही. चैतन्याच्या ठिकाणी काय नाही, उपाधीमुळे धर्म आलेले आहे. एखादा आकाश आहे, घट उपाधी लागली तर घट बाजूला केला तर आहे का? मग हे भाव कोणामुळे आले? लग्न पत्रिका येते की नाही त्याच्यामुळे देत असते. वधू आणि वर माझा हे पा एकटाच असतो. लग्न जुळलं म्हणजे त्याच्यावरती कोणता आरोप होतो? पण इकडे वधू पाहिजे तेव्हा वर, नाही तर वधूच नाही तर वर कोणाचा वर भाव कोणामुळे आला आणि वधूच्या ठिकाणी वधू भाव कोणामुळे आला? तसं अंतकरण विशेषण आलं जीवभाव आणि तेच अंतकरण उपाधी आलं तर साक्षीभाव. पुढे अज्ञानी जीवास आत्मस्वरूपाचे मी करता हे असे ज्ञान होते, त्यावेळी विशेषणाचे लक्षणाप्रमाणे अंतकरणास विशेषण म्हणतात. मी करता आहे, मी भोगता आहे. धर्म कोणाचे आहे? अंतकरणाचे. आणि अंतकरणाचे सर्व धर्म आपल्या ठिकाणी घेतो म्हणून त्याला
विशेषण होतात. त्यावेळेला अंतःकरण काय आहे? मी तो करता आहे, मी भोगता आहे, मी जन्मणार आहो, मी मरणार आहो. त्यावेळेला अंतःकरण विशेषण आहे आणि असंग स्वरूपाचा हो बरं का. माझ्या ठिकाणी कोणताही धर्म नाही, निर्विकार आहोत. त्यावेळेला विशेषण उपाधी आहे. काय तुमच्या गीतेमध्ये आहे ना, दुसऱ्या अध्यायामध्ये आहे ना, त्यावेळेला अंतःकरण उपाधी आहे. त्यावेळी शेजाचा धर्म घेतलेला आहे. वासंशी जिल्हा आणि धर्म मग जन्मणारे मरणारे शरीराचे धर्म आहे. कोणाचे? आत्मा कसा आहे? असंगच पण जे आहे ते हे धर्म कोणाचे? आत्म्याचे. वासंशी जिल्हा हे शरीर आहे. मरण धर्म हा शरीराचा आहे. अविनाश धर्म हा कोणाचा आहे? आपल्याला मारलं तरी मारत असतो का तो? आणि शरीर काही करावं ते आपल्या जातीवर गेल्याशिवाय किती खा, बदाम खा, काजू खा, काही खा, तरी म्हातारपण आल्याशिवाय तेव्हा काळ बालपण, तरुणपण, म्हातारपण हे सर्व धर्म कोणाचे आहे? आणि शरीरात असलेला आत्मा त्याच्या ठिकाणी कोणताच. आणि ज्ञानवानास आत्म्याचे असंग ब्रह्मरूपे करून भान होते, म्हणून त्याच अंतःकरणास उपाधी म्हणतात. उपाधी असेल त्यावेळेला असंग स्वरूपाचा आहे. माझ्या ठिकाणी कोणताही धर्म उपाधीच्या धर्माचा स्वीकार नसतो. कोणत्या वर्ष उपाधीमुळे त्यावेळेला ईश्वर भाव, साक्षी भाव, त्या उपाधीचा काही संबंध नाही. हे पाय एखादा भाडेकरू असो तेव्हा काहीतरी कल्पना करा भिंतीला किंवा काहीतरी हे झाला, भाडेकरूला कोणत्याही प्रकारे त्याचा संबंध राहतो. तुम्हाला घरमालिक जाण्याचे गरज आहे. त्यावेळेला भाडेकरू कसाही उपाधी आहे. आणि विकत घेतली तर घर काय केलं, आता भिंतीला जर काही पडलं तर म्हणावर आता भाडेकरू आहे का मालक झाला? मालक झाला विशेषण भाव. आणि भाडेकरू असेल तर उपाधी भाव. भाडेकरू काय पाहत बसतो करायचे? मालक जाणे त्याचा काय जाणे? आपले धर्म त्याच्यावर झेट लावत नाही. भिंत पडली तरी भाडेकरू दुःखी होत. अलग अलग आणि विकत घेतली तर मग मात्र काय होतं पुढे? जीवाचा विशेष भाग जो साक्षी, त्याचे ठिकाणी कोणताही संसार धर्म नाही. आत्म्याच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. पंचक्लेश नाही, सुख नाही, दुःख नाही, कोणताही क्लेश नाही. त्यावेळेला अंतःकरण उपाधी आहे. म्हणून साक्षीच्या ठिकाणी निर्धर्म काय पुढे सर्व संसार धर्म विशेषण जे अंतःकरण त्याचेच ठिकाणी आहेत. संसार धर्म जन्मणे, मरणे, परिवर्तन होणे हे सगळे धर्म कोणाच्या ठिकाणी आहे? जीवाच्या ठिकाणी आहे. साक्षीच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही. पुढे विशेष जो साक्षी त्याचे ठिकाणी क्लेशाधिक मानले तर वेद वचनाशी विरोध येईल. हे पहा, ह्याचे क्लेश आहे जीवाच्या ठिकाणी, अंतःकरणाच्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी. बुद्धीचा आणि आत्म्याचा काही धर्म नाही. म्हणलं हे कोण सांगते? वेद सांगतो. असंगो एवं पुरुष आहे. मग प्रामाण्य कोणाला आहे? वेदवचनाचे काही मग विरोध येईल. कारण तेच सांगतो ना असंग स्वरूपाचा आहे ना, तिथे कोणताच धर्म नाही. पुढे सर्व वेद वचने साक्षी सर्व क्लेशाहून रहित आहे असे प्रतिपादन करतात. मग सगळे वेद वचन काय सांगतात? आत्मा असंग स्वरूपाचा आहे. न जायते न येते वा कदाचिन वायम भूत्वा अजो नित्य शाश्वतोयम था न अन्यते हन्यमाने शरीरे. पुढे साभास अंतःकरण विशिष्ट जो व्यवहारिक जीव त्याचे ब्रह्माशी एकत्व घडत नाही हे खरे आहे. विशिष्ट जो जीव आहे त्याचं ब्रह्माशी काय घडत नाही.
बरं का. ब्रह्माचे कसं विशेष हे आहे ना. मग ऐक्य कोणाचं आहे? ऐक्य करायचं नसते बघा. तर साक्षीच किम स्वरूप आहे. ते दोन आहे का ते? मग ऐक्य काय करायचं आहे? मग साक्षीच किम स्वरूप आहे. त्याला करावं लागत असते. काय आहे तुम्हाला मध्ये? कोणीतरी ब्राह्मण माणूस काही कुठेतरी गेला बघा, तिकडून फिरायला गेला बघा, आला. संध्या करायची होती. मग संध्या करता बसला आणि त्या संध्यामध्ये काही केशबाई नावा माझं बाई नावा त्या संध्या असते ना, ब्राह्मणामध्ये संध्या असते का. एकदा उपनयन संस्कार झाला म्हणजे त्याला संध्या करावं लागले. मग त्या संध्यामधले काही विषय असतात. केशबाई नावा, माधवबाई नावा, गोविंदाई नावा, चोवीस नावा असतात. म्हातारा फिरून आलेला होता. ते केशबाई नावा, माधवबाई नावा म्हणण्याच्या ऐवजी या अल्लाह या बिस्मिल्लाह लोक म्हणाले आपल्या म्हाताराला काही वेळ लागतं का कोणाला. मग त्यांनी विचार केला, म्हणला कुठून आला? म्हणजे तिकडे मुसलमान लोकांचं स्मशान होतं आणि तिथला कोणीतरी भूत काय केला असं म्हणलं की नाही का या अल्लाहण्यात. आता ते भूत काय केलं पाहिजे? काढलं पाहिजे काय? मग ते आरवाडी लोक भूत काय करतात? आणि भूत निघालं म्हणजे ब्राह्मण करायचा का मज आहेच? मज काय करावं लागत असतो काय नाही का. त्याप्रमाणे अंतःकरणाच्या धर्माचा स्वीकार केला म्हणजे युद्धाचा आहे बरं का. आणि पुन्हा आणखी स्वरूपावर आला तर कोणती रशा साक्षी. तेव्हा जीवाला साक्षी करायचं आहे का मूळचा आहेच? पुन्हा साक्षी काय तेच आहे बघा. जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे साक्षी किम स्वरूप आहे. ब्रह्मरूप बुद्धीचं आणि जीवाचं ब्रह्माचे ऐक्य करायचं आहे. हे सगळे बुद्धीचे धर्म आहेत. क्लेश वगैरे काय वगैरे पुढे. तथापि जीव ब्रह्मरूप आहे असे म्हणण्यात जीवपदाने परमार्थिक जीव म्हणजे जीवपदाचे लक्ष जो साक्षी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडण्यास हरकत नाही असे तात्पर्य आहे. साक्षी आहे तो मूळचा किम स्वरूप आहे. आपल्याला सांगितलं का या अल्लाह म्हणणारा ब्राह्मण खरोखर आहे का? तो मूळचा ब्राह्मणच आहे. मग कोणतं भूत लागलं होतं? या अल्लाह या बिस्मिल्लाह हे भूत होतं ना. मग ते भूत गेल्यावर ते ब्रह्मरूप. मग मी काळा आहे, मी गोरा आहे, मी मनुष्य आहे, मी देखणा आहे. हे प्रकार एक प्रकारचं भूतच आहे का. आणि एकदा स्वरूपावर झाल्यानंतर मी काळा नाही, मी काय नाही, मी शरीर नाही, मी शरीराहून काय आहे. मोठी स्थिती काय होते? आणखी पुन्हा तुझा विचार आहे, तुझा विचार कधी करू.